आजचा आपला विषय मधुमेह, हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल किंवा डिस्लिपिडेमिया. आता मधुमेहामुळे हृदयविकार कसा होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मुळात त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चरबी आणि साखर हे इंटरचेंजेबल आहेत. म्हणजेच जो साखरेचा रुग्ण असतो तो बाय डिफॉल्ट कोलेस्ट्रॉलचा रुग्ण असतो, कारण साखर कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतरित होते आणि कोलेस्ट्रॉल साखरेमध्ये रूपांतरित होतं. म्हणून बऱ्याचदा रुग्ण म्हणतात की आम्ही गोड खात नाही आणि तरीही आमची साखर का वाढते, कारण तेलकट किती खाता. खास करून कोल्हापुरी माणसं तेलकट, नॉनव्हेज, तांबडा पांढरा रस्सा याचे शौकीन आहेत. अशा वेळी यामुळे सुद्धा साखर वाढू शकते, कारण तेलाचं रूपांतर चरबीमध्ये. आता मधुमेहामुळे जो हृदयविकार होतो तो का होतो, त्याला आम्ही शास्त्रीय भाषेत एंडोथेलियल डिस्फंक्शन असं म्हणतो. एंडोथेलियम म्हणजे रक्तवाहिनीच्या आतला थर. रक्तवाहिनीच्या आतला थर हा अत्यंत नाजूक असतो. या थराला थोडाही ताण आल्यास त्यावरती कोलेस्ट्रॉल डिपॉझिट व्हायला लागतं. तर आतला थर जोपर्यंत गुळगुळीत आहे तोपर्यंत कोलेस्ट्रॉल त्याला चिकटत नाही, पण जरा जरी खरखरीत झालं तर मात्र कोलेस्ट्रॉल त्याला डिपॉझिट होतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे यायला लागतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या ह्या छोट्या असतात, त्यामुळे हृदयातल्या रक्तवाहिन्यांवर अडथळा आला तर त्यातला रक्तपुरवठा लगेच बंद पडू शकतो. मुळामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या आणि अन्य रक्तवाहिन्या यातील फरक लक्षात घ्या. ब्लड प्रेशर हे मधुमेहाबरोबर येणारच एक लक्षण आहे. ब्लड प्रेशर म्हणजे काय आणि ब्लड प्रेशरमुळे हृदयविकार कसा होतो हे आपण आधी समजून घेऊया. मुळात हे आपलं समजा हृदय आहे, ते हृदयाचे आकुंचन प्रसरण पावत असतं. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना त्याच्या वरील बाजूनी रक्तवाहिन्या असतात. वरील बाजूने रक्तवाहिन्या असल्यामुळे आतील हृदय आकुंचन प्रसरण पावले तरी रक्तपुरवठा बंद पडत नाही. मात्र जेव्हा आपलं ब्लड प्रेशर वाढायला लागतं तेव्हा हृदय अगेन्स्ट प्रेशर काम करायला लागतं. आणि आपला नियम माहित आहे की समजा आपण अगेन्स्ट प्रेशर जर व्यायाम केला, जर काम केलं, डंबेल घेतला आणि अगेन्स्ट प्रेशर व्यायाम केला तर आपल्या स्नायू मोठे होतात. तसंच जेव्हा ब्लड प्रेशरचा रुग्णाचं ब्लड प्रेशर नियंत्रणात नसतं अशा वेळी होतं काय की अगेन्स्ट प्रेशर हृदयाला काम करावं लागतं. या अगेन्स्ट प्रेशर काम केल्यामुळं हृदयाची हायपरट्रॉफी होते. आता तुम्ही म्हणाल की हृदयाचे स्नायू मजबूत झाले तर चांगलंच आहे. मित्रांनो, हे बिलकुल चांगलं नाहीये, कारण आतापर्यंत हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या वरून सप्लाय करत होत्या त्यांच्या वरती मसलचा थर ग्रो होतो. जेव्हा त्याच्यावरती मसलचा थर ग्रो होतो त्या प्रत्येक वेळी हृदय आकुंचन पावताना हृदयाच्या रक्तवाहिन्या कॉम्प्रेस होतात आणि यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा सातत्यानं बंद पडतो. म्हणजे मिनिटाला 70-75 वेळा रक्तपुरवठा खंडित होत जातो. ही गोष्ट हृदयासाठी नक्कीच चांगली नाहीये. त्यामुळे याला हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज असं म्हणतात. त्यामुळे डायबिटीसच्या प्रत्येक रुग्णानं आपल्या ब्लड प्रेशरकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे नियमित ब्लड प्रेशरची तपासणी करणे, तसं आपल्या हृदयाचं फंक्शन तपासण्यासाठी ईसीजी करणे. आम्ही 26 जानेवारीला घेतलेल्या कॅम्पमध्ये ब्लड प्रेशरची तपासणी, ईसीजी तपासणी अगदी मोफत करून देणार आहोत. त्यामुळे समजून येईल की तुम्हाला जो मधुमेह आहे, डायबिटीस आहे, हा हळूहळू हृदयविकारात कन्वर्ट होऊ लागला आहे का, आणि जर तो तसा होत असेल तर त्याच्यासाठी आपण बरंच काही करू शकतो. अनेक होमिओपॅथिक औषधं आहेत की ही आजाराची प्रोग्रेस थांबवतात, एंडोथेलियल डिस्फंक्शन सुधारतात. मुळामध्ये रक्तवाहिन्यांचा आतला थर जर चांगला असेल तर रक्तवाहिन्यांचं आयुष्य चांगलं राहील आणि रक्तवाहिन्या चांगल्या म्हणजे आरोग्य चांगलं. म्हणून एंडोथेलियल डिस्फंक्शन ट्रीट करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. याचबरोबर मधुमेहामुळे जी साचत जाते यामुळेही हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होत असतं. त्याचबरोबर साखरेचं रूपांतर, अतिरिक्त साखरेचं रूपांतर शरीर कोलेस्ट्रॉलमध्ये करतं. आता हे कोलेस्ट्रॉल पुन्हा अधिक वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचतं आणि यामुळेच व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतो. कारण व्यायाम केल्याने तुमच्या रक्तातली अतिरिक्त चरबी जळते आणि जर चरबी जळाली तर ती कोलेस्ट्रॉलची लेवल खाली राहील आणि कोलेस्ट्रॉलची लेवल खाली राहिली तर तुम्हाला येणारा हृदयविकार टाळता येईल. म्हणजेच मधुमेहामध्ये व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे. आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. आहारात गोड नको हे तर ठीकच आहे, पण चरबी म्हणजे तेलकटही नको हेही त्याच वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर गोड, तेलकट या गोष्टी आपण टाळल्या तर आपण हृदयविकार नक्की टाळू शकतो. जो मधुमेहाचा एक काउंटर पार्ट आहे किंवा एक जुळा भाऊ म्हणूया आहे, हा हृदयविकार आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो. म्हणजे नियमित व्यायाम आणि अचूक होमिओपॅथिक औषधं. होमिओपॅथिक औषधांचं इथे काय काम आहे तर ती एंडोथेलियल डिस्फंक्शन सुधारतात, आपल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात की ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या खराब होत नाहीत आणि आपल्या हृदयाची कार्यक्षमता चांगली राहते. या उपर दुर्दैवानं हार्ट अटॅक आला आणि हृदयाची इफिशियन्सी कमी झाली, म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन कमी झाला, तरी होमिओपॅथिक औषधांमुळे इजेक्शन फ्रॅक्शन मध्ये काही प्रमाणात सुधारणा होते, हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण 26 जानेवारीला आमच्या माधव क्लिनिक मधील मधुमेहाच्या कॅम्पला प्रतिसाद द्या
ECG काढा, आपल्या हृदयाचं आरोग्य जाणून घ्या. निरोगी राहा, सुखी राहा. धन्यवाद.